आज आपण बनवणार आहोत, इथे ओले बोंबील घेतले, तर ओल्या बोंबलाची आपल्याला भजी बनवायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी तिथूनच असे कट करून आणलेले। तर आता थोडंसं मीठ टाकते त्यावर आणि इथे लिंबू घेतलेला आहे, तर लिंबाचा रस त्यावर पिळून घेते, म्हणजे वास नाही येणार आणि छान असं त्यामधलं पाणी सर्व निघून जाईल। तर 15 मिनिटासाठी मी असेच ठेवते। इथे मी खलबत्त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची ठेचून घेते। तर इथे मी 6-7 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आणि 2 मिरच्या घेतल्या आणि थोडंसं आलं। तर इथे छान आपल्याला असं ठेचून घ्यायचं आहे बारीक। नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपण सगळ्या प्रकारची भजी करून बघतो, तर आपण ओल्या बोंबलाची सुद्धा भजी करून बघायची कशी लागते ते। तर छान लागते ओल्या बोंबलाची भजी। बेसन पीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी, तर त्यामध्ये मी घालते मीठ, चवीप्रमाणे घालायचं। तर इथे थोडंसं मी लाल तिखट घालते आणि गरम मसाला घेतला, हळद घालते थोडीशी, मिक्स करून घ्यायचं सर्व। थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्ट बॅटर तयार करायचं। बॅटर आपलं छान असं इथे तयार झालेलं आहे। तर इतपत घट्ट पाहिजे आपल्याला बॅटर। तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि छान अशी मिक्स करून घ्यायची। इथे बघा बोंबीलमधलं पाणी छान असं नितळून झालेलं आहे। तर आता हे आपण कुटलेलं आलं, लसूण आणि मिरची, तर हे याला हे इथे मच्छीला लावून घ्यायचं। तर आधी मी मीठ आणि लिंबू लावलेलं होतं, तर त्यामुळे आता मीठ टाकण्याची गरज नाही। थोडी हळद घालते यामध्ये आणि थोडंसं लाल तिखट। सर्व इथे लावून झालेलं आहे। तर आता आपण भजी तयार करायची। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं, तर तेल पण तापलेलं आहे। नेहमीची भजी बनवतो त्याप्रमाणे इथे आपण एक एक बोंबील बेसनमध्ये, या बॅटरमध्ये छान असे बुडवून घ्यायचे आणि असे तेलात सोडायचे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची। तर इथे आता एक साईडने छान तळलेली आहे, तर दुसऱ्या साईडला तळून घ्यायचे। इथे छान अशी कुरकुरीत भजी आपली तळून झालेली आहे, तर मी काढून घेते। सर्व
बोंबील मी असेच तळून घेते. इथे अशी ओल्या बोंबलाची भजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.